उकडलेल्या मका घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, नंतर चाट पावडर टाकला, नंतर लाल मिरची पावडर टाकली, नंतर चांगलं मिक्स करून घेतलं. थोडासा लिंबू पिळला त्याच्यामध्ये. आपलं चटपटीत आणि मस्त पावसामध्ये असली चटपटीत रेसिपी खूप छान लागतात. अशी कॉर्न एकदा नक्कीच करून बघा, खूप छान लागते. गावाकडे आपल्या म्हणतात मकाचे कणीस. जास्त लिंबू नाही पिळायचा, थोडासा पिळायचा आणि नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग नंतर खूप छान अशी चटपटीत मका तयार होते. नक्की एकदा ट्राय करून बघा. छोट्या मुलांना पण देण्यासाठी खूप छान आहे. थंडगार वातावरणामध्ये मस्तदार चटकदार मक्याची भेळ.